मित्रांनो, न्यू ब्लॉग मराठी जीवन लाईफ ह्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. गुड मॉर्निंग. आता जाणार आहे मी मित्रांनो मित्राकडे जाणार आहे रानात. तर रानात गेल्यावर तुम्हाला तिथलं पुढचं पण लोकेशन मी दाखवीन, कारण त्यांनी लावलेले आहेत पेरू. ते ये म्हणलं आहे रानात, मग मी जाणार आहे रानात. तर मी तुम्हाला तिथनं पुढं सगळा ब्लॉग दाखवीन. आणि पहिला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटतो ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता पहिल्यांदा घरी जातो, घरी जाऊन जेवण वगैरे करतो, मग मित्राकडे जातो. मग मित्राकडे जाताना मग तुम्हाला तिथनं पुढं ब्लॉग मी संपूर्ण दाखवेन. आता मी जाणार आहे घरी, जाऊन जेवण नाही करणार. पहिल्यांदा मी जाईन पाणी आणायला जहारचं. मग जहारचं पाणी आणायला गेलं मग तुम्हाला जहारचं पाणीसुद्धा मी दाखवेन. चला मित्रांनो, आपण भेटू आता पाणी आणायला गेले. आता मित्राकडे चाललो आहे. आता फोन आला होता, तेव्हा म्हणला रानातच आहे, थोडंसं बाहेर गेलाय येतो म्हणलं 5-10 मिनिटांनी. आता मी चाललो रानाकडे, तुम्हाला रानाचा व्ह्यू दाखवतो. मित्रांनो, ही आहेत वांग्याची झाडं. छोटी छोटी वांगे आलेत आणि हे आहे वांग्याचं फूल. त्यातून वांगं बाहेर येतं. आणि तुम्हाला मिरची सुद्धा दाखवतो. एक मिनिट. हे असं आहे रान सर्व. वांग्यात आणि इकडे मिरची आहे. मिरची सुद्धा तुम्हाला दाखवतो, एकच मिनिट. ही आहे मिरची आणि मिरचीचं फूल तुम्हाला दाखवतो. हे व्हाईट कलरचं फूल मिरचीचं आहे, यातून मिरची बाहेर येते. हे आहे सीताफळाचं झाड. बघा, ह्याला पण छोटी 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 सीताफळ लागलेत. बघा, याला पण छोटे छोटे सीताफळ आहेत. आणि एकदमच छोटं म्हटलं बघा, हे सीताफळ आहे एकदम छोटं असं. बघा, हे आहे. तुम्हाला आता गवारीचं झाड दाखवतो. बघा, ही आहेत गवारीची झाडं. हो, ह्यालाच छोटी 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 गवारी आली आहे. हो, ह्याला पण गवारी आलेली आहे छोटी छोटी. मित्रांनो, ही आहेत फुलाची झाडं. भरपूर झाडं आहेत फुलाची, मोठे असे फुलं येतात, झेंडूचे पण आहेत. आणि ह्या मला काही फुलाचं नाव नाही आहे माहीत. तुम्हाला जरी माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे जे आहेत हे कांदा आहे. कांदा इथं तुम्हाला दिसतं असेल, खाली कांदा आला आहे. ही कांद्याची रोपटे आहेत, म्हणजे कांद्याची पात म्हटलं जातं याला. मित्रांनो, ही आहे ती करडीची भाजी. आपल्या बाजारामध्ये मिळते ही करडीची भाजी आहे. आणि हे आहे आपल्या मक्याचं झाड, म्हणजे ह्याला म्हटलं जातं मक्याचं दाट. आणि हा आहे कढीपत्त्याचं झाड आहे हे. आणि देशी कढीपत्ता म्हटलं जातं याला, पूर्ण देशी, प्युअर देशी. ही मित्रांनो, हे जे आहे हे रानातलं आंब्याचं झाड आहे. हे छोटंसं आहे, अजून ह्याला आंबा आला नाही आहे. ह्याला मोहर आला होता इथं वरती, पण मोहर सगळा गळून गेला होता. आणि एकच आंबा आलेला आहे मित्रांनो, हे पण आपल्याला बघायला भेटलं आहे आंबा. नॉर्मल मित्रांनो, इथं झाडं असतात, रानात आले की सर्व काही बघायला भेटतं. सिटीत असलं काहीच की बघायला नाही मिळत. हा आहे त्याच्या रानाचा रोड मित्रांनो. डोंगरात असल्यासारखा हा रोड आहे. मित्रांनो, ही जी आहे ती डाळिंबीची बाग आहे. बाग खूप सारी मोठी आहे. आणि हे जे वरती लावलं आहे हे जे लावलं आहे, तर हे उन्हामुळे डाळिंबीवर डाग पडू नयेत म्हणून हे लावलं आहे.
बघा इथं छोटे छोटे डाळिंब आले, अजून खाण्यासारखे झाले नाहीत. आणि इथं मित्रांनो मित्र काही आला नाही आहे, कारण त्याला कुठला तर फोन आला होता, ते तिकडं गेला आहे. ते म्हणला उद्या ये म्हणला, मी आहे राहणारच. तर मग दाखवीन तुम्हाला उद्या पेरूची मी. तर आपला ब्लॉग मी इथंच एंड करतो. व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा आहे. चला, जय महाराष्ट्र.